मंडळी, महापालिकेच्या महामुद्द्यांची आज सुरुवात करूया उपराजधानी नागपुरातून। मंडळी, नागपूर शहर इथल्या संत्री उत्पादनासाठी किती प्रसिद्ध आहे हे मी नव्यानं महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही, पण विदर्भात वर्षानुवर्ष असलेलं जलसंकट आणि उत्पादनानंतर संत्र्यावरच्या प्रोसेसिंग युनिटची कमतरता, बाजारपेठांमधली उदासीनता अशा अनेक कारणांनी ऑरेंज सिटी ही नागपूरची ओळखच मिटते की काय अशी भीती निर्माण झाली। फक्त हीच नाही तर नागपूरची आणखी एक ओळख धोक्यात आली आहे आणि त्याचा थेट प्रत्येक नागपूरकरावर परिणाम होऊ शकतो। कोणती आहे ती ओळख आणि त्याचा काय फटका नागपूरकरांना बसू शकतो हे जाणून घेण्यासाठी जाऊयात थेट नागपुरात आणि पाहूयात नागपूर महापालिकेचा महामुद्दा। तर आम्हाला कॉन्क्रीट जंगल नको आहे, तर सगळे नियम तुम्ही ढाब्यावरती ठेवून जे कामं करता, पण सामान्य माणसाला सगळी अपेक्षा करता की त्यांनी सगळं पाळायला पाहिजे। एक पेड़ माँ के नाम बचाओ, एक पेड़ माँ के नाम बचाओ। नागपूरकरांनो सावधान, कारण तुमची आणखी एक ओळख धोक्यात आली आहे आणि ती ओळख आहे ग्रीन सिटी नागपूर। नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल आणि आयुर्वेदिक रुग्णालय परिसरामध्ये नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शेकडोंच्या संख्येने झाडांची तोडणी केली जाणार आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने रीतसर नोटीसही बजावली आहे। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 800 पेक्षा जास्त झाडांची कत्तल। आणि कारण नागपूरचं विभागीय क्रीडा संकुल, आयुर्वेदिक रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा विस्तार। मला सांगा, किती झाडं जी आहे या ठिकाणी हेरिटेज स्वरूपाची आहे, किती वर्ष जुनी आहे? एकूण 58 झाडं आहेत जे हेरिटेज स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये कमीत कमी वय आहे 52 आणि जास्तीत जास्त आहे 129। तर यांच्याकडे ऑलरेडी ह्या परिसरामध्ये अनेक अशी मोकळी जागा आहे आणि तिथे हे डेव्हलपमेंट करू शकतात। आमच्या डेव्हलपमेंटकरिता आम्ही काही विरोध नाही आहे। काही जागा अशी आहे की त्यांनी भाड्याने दिलेली आहे, तर ते भाड्याने दिलेली जागा त्यांनी घ्यावी आणि तिथे आर्चरी ग्राउंड बनवावे, तिथे टेनिस कोर्ट बनवावी। आणि आपल्याकडे पर्यायी जागा नागपुरात उपलब्ध असताना ही जी देवराई आहे ही नष्ट करणं हे म्हणजे फार योग्य वाटत नाही। डेव्हलपमेंट बिलकुल व्हायला पाहिजे काळानुसार, पण डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे पर्यावरणाचं नुकसान न करता तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता। आता जाऊयात नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात। इथे झाडांवर नोटिसा लागल्यात आणि त्यावर लिहिलंय की हे झाड तोडलं जाणार आहे। 7 दिवसांच्या आत नागरिकांनी आक्षेप नोंदवावा। मग काय, नागपूरकर पुढे आले आणि सुरू झाली झाडं वाचवण्याची मोहीम। पेड़ बचेंगे, हम बचेंगे, पेड़ बचेंगे, हम बचेंगे, पेड़ बचेंगे, हम बचेंगे। तर येणाऱ्या काळामध्ये जितके तुमचे प्लॅन्स आहेत सगळ्यामध्ये झाडांना त्या प्लॅन्स मध्ये इंक्लूड करा। जो सरकारी एजेंसी और ऑफिसर्स और ब्यूरोक्रेट्स, पॉलिटिशियंस यही नियम बनाते हैं और यही सबसे ज्यादा नियम तोड़ते हैं। तर आम्हाला कॉन्क्रीट जंगल नको आहे। आता त्रास होतोय लोकांना। टीन लगा के आप जहाँ भी देखेंगे टीन लगा के बंद कर देते हैं, अंदर क्या हो रहा है आपको पता भी नहीं चलता और अंदर पीछे बिना पीछे सब हो जाता है, काट पीट सब कर लेते हैं। आप कहाँ से बोलोगे कि आपने काटा है? हमने काटा ही नहीं, यहाँ था ही नहीं झाड। आम्ही विकास विरोधी नाही, पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश नको। याच विषयावर आम्ही विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांना भेटण्याचे प्रयत्न केले, मात्र ते कार्यालयात उपस्थित नव्हते आणि फोनवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। मात्र पर्यावरणवाद्यांकडून जे काही आरोप केले जात आहे ते गंभीर आहे आणि झाडांची तोडणी जर विकास कामांसाठी करायची असेल तर पर्यावरणीय नियमांचं पालन केलं पाहिजे। फार इतिहासात न जाता अवघ्या 14 वर्षांपूर्वीची गोष्ट। उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातलं हे नागपूर शहर। हिरवाईने नटलेल्या शहरांच्या यादीत 2010 साली नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर होतं। नागपूर पालिकेचं देशात कौतुकही झालं, पण आज शहराची स्थिती भयानक होत चालली आहे। त्यासाठी या 2 आकडेवारी समजून घेऊयात। पहिला आकडा आहे 1999 ते 2018 या 19 वर्षातला।
इस्रोच्या अहवालानुसार नागपूरमध्ये झाडांची संख्या 30% कमी झाली आहे. त्यातल्या त्यात 2010 नंतर याच वृक्षतोडीमध्ये वाढ होत गेली. दुसरीकडे शहरात औद्योगिकरणात 83% वाढ झाली, ज्यानं शहरातील 25 किलोमीटरच्या पट्ट्यात या वसाहती वाढल्या. आता हा दुसरा आकडा जो खुद्द महापालिकेनं दिलाय. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2023 4 वर्ष आणि 8 महिन्यांच्या काळात शहरात 4859 झाडं कापली गेली आणि त्यालाही कारण ते होतं जे आज 800 झाडांच्या मुळावर आलंय, ते म्हणजे सरकारी इमारतींचं विस्तारीकरण. पालिकेनं 4859 झाडं जेव्हा कापली तेव्हा त्याच 5 वर्षांच्या कालखंडात 71,607 झाडं लावल्याचंही त्यांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. लोकसंख्या वाढते, त्यामुळे सरकारी कार्यालयांवरचा ताणही वाढतोय. त्यामुळे त्या कार्यालयांचा विस्तार व्हायलाच हवा. पण यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास का, असा सवाल आता नागपूरकर विचारतायत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या संदर्भात काय निर्णय होईल ह्याकडे सर्वांचं लक्ष राहणारच आहे. मात्र तो निर्णय नक्कीच नागपूरच्या विकासासाठी पण आवश्यक असावा आणि सोबतच नागपूरचा जो पर्यावरण आहे त्याचा समतोल साधणाराही असावा, अशीच अपेक्षा सामान्य नागपूरकरांची आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. मंडळी, नागपुरात जिथं विस्तारीकरणामुळे शेकडो झाडं धोक्यात आली आहेत ना, तिथं उद्या कदाचित विस्तारीकरण होईलही, नव्या इमारतीही होतील, पण शहराचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं हेही तितकंच खरंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.